स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। आष्टी परिसरात पूरग्रस्तांसाठी सरसावले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान। आष्टी परिसरातील गोदावरी काठच्या गावातील अनेक गावात पुराचे पाणी शिरले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे। सावरगाव, चांगतपुरी, गोळेगाव, सावंगीगंगा आणि आजूबाजूच्या सर्वच गावात मागील महिनाभरापासून पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टी झाल्याने जनावरांसह शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यातच 2 दिवसापासून जायकवाडी धरणातून 3 लाख क्युसेकने पाणी सोडण्यात आलेल्या नदीकाठच्या गावांना पुरांचा फटका बसला असून अनेक गावे पाण्याखाली गेले। गोदावरी काठच्या सर्वच गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून दुभती जनावरे, बैल यासह पाळीव प्राणी घेऊन शेतकरी आपल्या पाहुण्या रावळ्यांच्या घरी स्थलांतरित झाला असून आष्टीतही बऱ्याच ठिकाणी पूरग्रस्तांसाठी सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी पुढे येत मदतीचा हात दिला आहे। परिसरातील लाल बहादूर शास्त्री विद्यालय आष्टी, इंदुबाई इंटरनॅशनल स्कूल आष्टी, मोरंगेश्वर मंगल कार्यालय आष्टी, व्हिजन व्हॅली इंग्लिश स्कूल, श्री संत लक्ष्मण महाराज संस्थान इत्यादी ठिकाणी पूरग्रस्तांना राहण्याची सोय केल्याने छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे। आष्टी परिसरातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्याकरता परभणीचे लोकसभेचे खासदार माननीय बंडू जाधव, परतूर मतदारसंघाचे आमदार माननीय बबनरावजी लोणीकर, परतूर मतदारसंघाचे माननीय कपिल भैया आकात, माननीय रामप्रसाद थोरात यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील व व्यापारी मंडळी पाहणी करून मदत करत आहेत। त्याचबरोबर पूरग्रस्त आपत्कालीन प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा 4-5 पथके तैनात करण्यात आलेले आहेत। तसेच अग्निशमन व NDRF सह पोलीस प्रशासन वेळोवेळी मदत करत आहेत। आष्टीवर परिसरातील मागील महिनाभरापासून सातत्याने पाऊस पडत असून खरीपातील सर्वच पिके जमीनदोस्त झाली आहेत। शेतकऱ्यांच्या हाततोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला असून परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। सरकारने झालेल्या नुकसानीची पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी देऊन पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावा, तर इथला शेतकरी जगू शकतो अशी अवस्था सगळीकडे पाहावयास मिळत आहे। आम्ही चांगतपुरी येथील रहिवासी असून आमच्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी झालेलं आहे। जनावरांच्या सोयीसाठी आम्ही निवाऱ्याला या ठिकाणी आलेलो आहे। आमच्या इथले बरेच ग्रामस्थ आष्टी या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री या विद्यालयात किंवा त्या मंगल कार्यालयामध्ये थांबलेले आहेत, पण आम्हाला या जनावरांमुळे कुठेच जाता येत नाही। आमची खूप अशी मोठी नुकसान झालेली आहे, पण या जनावरांसाठी शासनाने काहीतरी चाऱ्याची सोय करावी अशी इच्छा होती, पण 2 दिवस झाले कोणीही डोंकून पाहायला तयार नाही। तरी मेहरबान साहेबांनी मला वाटतं या जनावरांची सोय करावी। गावाचे नाव चांगतपुरी येथील आणि पूर्ण रहिवासी। बरं हो, आणि इथं कोण आहे? विष्णू भाऊच्या तिथं सगळं पाणीच पाणी हे झालं। हो ना, जाऊ दे मग तिथं जाय कारळाच्या तिथं ते 300 टाकतो सध्याचे ते। आता इथून नदीचं पात्र 3 किलोमीटर 3 किलोमीटर नाही 1.5 किलोमीटर आहे। 1-1.5 किलोमीटर गंगाचं पात्र 3 किलोमीटर गंगाचं 3 किलोमीटर 3 किलोमीटर पाण्यापासून गंगाच्या पात्रात 600 रुपये द्या।